एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। हा जो ब्लॉग आहे तो वेडनेसडेचा आहे, कारण का मला एडिट करायला एवढा टाईम नाही भेटला, त्याच्यामुळे थोडासा लेट पोस्ट होतो आहे। इव्हिनिंगपर्यंत नेक्स्ट ब्लॉग येईल, म्हणजे थर्सडेचा येईल। सो इथे मी चहा ठेवत होती। आम्हाला ॲज युजल सकाळी उठून सगळेजण चहाच ठेवतात। बाकी सगळी कामं झालेली, पिल्लू पण आमची उठलेली। पिल्लू सध्या तरी सकाळी आमची 5, 6, 7 या ह्याच्यामध्ये उठून जाते ती। त्याच्यानंतर चहा ठेवला, चहा वगैरे गरम होईपर्यंत काहीतरी कामं करावी, कारण का दूध ठेवलेलं, दूध एकदा ओतून गेलं ना की मग परत तो गॅस क्लीन करावा लागतो, त्याच्यामुळे मग तिथल्या तिथे उभं राहून काहीतरी कामं करत बसते। सो रात्रीची भांडी धुतलेली ती लावत होती पटकन। आणि कधी कधी असं वाटतं ना की जी रॅक असते ना, ॲज युजल माझ्याकडे आधीच्या रूममध्ये होती, म्हणजे मांडणी असते ना ती बरी पडते असं कधी कधी वाटतं भांडी लावतो तेव्हा। कारण का कसं होतं, ट्रॉल्यांमध्ये भांडी लावायचं म्हणजे ना 10 वेळा एक ड्रॉवर ओपन कर, दुसरं तिसरं चौथं असं होऊन जातं। मी जोपर्यंत नाश्ता आणि चहा भांडी वगैरे लावत होती तोपर्यंत दीपक आणि पिल्लू खेळत होते। पिल्लूला आम्ही रोज सकाळी हनुमान चालीसा आणि रात्री झोपतो तेव्हा एकदा हनुमान चालीसा तिला ऐकायला देतो, म्हणजे ती बघते, कार्टून फॉर्ममध्ये येते ते बघते, ती अगदी आवडीने बघते। सध्या तिला आम्ही हे चालू केलं आहे, ऑलमोस्ट ते 2 आठवडे झाले असतील, आणि ती अगदी मन लावून बघते। असं ठरवलं की तिला आता हे कायम असं ऐकावं, म्हणजे थोडं थोडं तिच्या कानावर पडेल आणि नंतर तिला लर्न होईल आणि तिला ती हॅबिट लागेल एक चांगली। त्याच्यामुळे रोज तिला झोपताना आणि उठल्यावर दोन्ही टायमिंगला मी हनुमान चालीसा आहे ते ऐकवते। त्याच्यानंतर ब्लिंकिटवरून सामान मागवलेलं, ब्रेकफास्ट करायला मला खूप कंटाळा आलेला, आणि मग मी ब्रेड वगैरे मागवायचं होते। सो पिल्लूला मी हे कुरमुरे मागवलेत नाचणीचे सध्या तरी, आता बघूया हे ती खाते का। आणि मी तिला ना ही शेव देते सध्या खायला, आणि ब्रेड वगैरे मागवलं, छोटं छोटं सामान कोकीला कॅरेट मागवलेलं, बस बाकी काय एवढं मागवलं। आणि पिल्लूचं ना बॉटल धुवायचं लिक्विड असतं ते संपलेलं, सो ते मागवून घेतलं। आणि आता ब्रेड बटर आम्ही खाऊ, थोडंसं रोस्ट करून, ते बरं पडतं। कधी कधी नाश्ता करण्यापेक्षा चहा आणि ब्रेड बटर लावलं, थोडासा क्रिस्पी केला की खाल्लं की ॲटलिस्ट तेवढं पोट फुल राहतं। सो तसं केलं। आणि संध्याकाळी मी उद्या तुम्हाला एक रेसिपी शेअर करेल, तेव्हा उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। 2 रेसिपी शेअर करेल मी तुमच्याजवळ, तर तो नक्की बघा। आणि आता ब्रेड वगैरे खाऊ, नाश्ता वगैरे करू, आणि मग नंतर पिल्लूला पण ब्रेकफास्ट द्यायचा आहे, तो झाला। त्याच्यानंतर सगळं झालं पिल्लूचा पण ब्रेकफास्ट, आणि पिल्लूची मस्ती बघा कशी चालली। कुठे कोकिला बोलो, तू बोलो कोकिला, बोलो कोकिला, बोलो कोकिला। काय करते कुकी? ये इकडे जरा, पिल्लूला भेट, चल इकडे। सो इथे मी पिल्लूची फेवरेटवाली खिचडी बनवते, तर रेसिपी नक्की बघा आणि तुमच्या पण बाळाला खाऊ घाला तसं। पिल्लूला खूप आवडते ही खिचडी। सो तूप घेतलं, तुपामध्ये मी थोडंसं राई टाकलं, राई तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरे घातले, जिरा घालून त्याला थोडंसं तेलामध्ये तडतडू दिलं। आणि ना पिल्लू आहे ना, ही जी खिचडी आहे ना ती तिला ऑल टाईम फेवरेट आहे तिची, म्हणजे कधी असं कंटाळा आला किंवा कधी काय झालं ती खात नसेल, आणि जर मी अशी खिचडी केली ना तर ती खूप आवडीने खाते। त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकलं, लसूण टाकलं, टोमॅटो टाकला, कांदा मी आज टाकला नाही, कारण का कांदा मग थोडा कापून ठेवला ना की मग तो उरून जातो आणि मग स्मेल करत राहतो। मटार टाकला, गाजर टाकलं, आणि पिल्लूला ना मटार आणि गाजर हे पिल्लूचे फेवरेट आयटम्स आहेत। सो त्याच्यामुळे तिला ते आवडतात, आणि त्याचा अरोमा खिचडीमध्ये गेला आणि त्याचा फ्लेवर खिचडीमध्ये गेला ना की तिला खूप आवडतं। सो त्याच्यानंतर हळद टाकलं, धणे पावडर, गरम मसाला, बस। आणि त्याला त्या तुपामध्ये म्हणजे थोडंसं परतवून घेतलं एकत्र, आणि मूग डाळ आणि राईस त्यांना एकत्र करून घेतलं, आणि थोडंसं मी जास्त क्वांटिटीमध्ये केलं आहे, जेणेकरून मग मी पण खाईल, कधीतरी मी असं पण करते। आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये पाणी टाकेल 3-4 ग्लास, आणि 3-4 ग्लास म्हणजे छोटे वाटी, आणि नंतर त्याला अगदी 4 ते 5 शिट्यांमध्ये शिजवून घेईल, कारण का कॅरेट आहे ना कधी कधी लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे जास्त शिट्या घेते अगदी सॉफ्ट होईपर्यंत। आणि तिच्या तोंडाखाली एकदम थोडंसं हार्ड तरी आलं ना मग ती परत नाटक करते खायला, त्याच्यामुळे। सो
मस्त होतं खूप. त्याच्यानंतर मग मी ती झोपल्यानंतर जेवण वगैरे केलं. आज मी केलेली काळ्या वाटाण्याची भाजी, बॉटल वगैरे पण धुवायचे आणि पिल्लूला केलेलं. पिल्लूचं आज आहे ना जेवणामध्ये सगळं फेवरेट होतं. आज तिने जे होल डे जे खाल्लं आहे ना ते तिचा फेवरेट सगळे मेनू होते आणि मी केले पिल्लूला खिचडी. सो आता ती उठली आहे, त्याला मी आता गरम वगैरे करेल आणि तिला फीड करेल. तिला भरवून वगैरे झालं आणि ऑलमोस्ट 3-3:30च्या दरम्याने दीपकला चहा ठेवते. सो आज म्हटलं चहा नको पिऊ, दूध खूप सारं उरलेलं, म्हटलं तुला कोल्ड कॉफी करून देतं. तर तुमच्याजवळ रेसिपी शेअर करते. साखर घेतली आहे, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल तरी पण साखर घेतली आहे, थोडीशी कॉफी ॲड केली त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी ॲड केलं आहे. थोडा कॅमेरा मी हातात पकडलेला ना, सो इकडे तिकडे शूट झालं आहे, ते थोडंसं इग्नोर करा. सो थोडंसं गरम पाणी घेतलं आहे आणि आपल्याकडे असं जे स्मॅशर असतं ना ते घ्यायचं आणि त्याच्याने ना हलवत राहायचं ते. नाहीतर तुमच्याकडे स्पून असेल ना तर स्पूननी पण होऊन जातं ते. थोडं जास्त वेळ करावं लागतं आणि अगदी ते असं फोममध्ये येतं, लिक्विड फॉर्ममध्ये असं अशा प्रकारे ते होतं. त्याच्यानंतर काय करायचं, ग्लास घ्यायचा आपला, ग्लासामध्ये ते टाकायचं आणि वरतून थोडंसं दूध ॲड करायचं. थंड दूध ॲड करायचं, गरम वगैरे काही करायचं काय, थंड. तुम्ही आहे ना कधीतरी हे पिऊन बघा जर पिली नसेल कधी आणि करून बघा, एकदम टेस्टी लागते. आणि ना नंतर मग तुम्ही असं सारखं पितच राहाल, ते एवढे मस्त लागते ती कॉफी. सो अशा प्रकारे आम्ही कॉफी घेतली, थोडा टाईम स्पेंड केला. नंतर मग दीपक गेला. पिल्लूची पण आंघोळ संध्याकाळीच घातलेली आम्ही दीपक जायच्या आधी. सो ते चालू होतं. दीपक आंघोळ करेपर्यंत मग पिल्लूचं चालू होतं. पिल्लूला मी बॅग घातलेली आणि ती कशी चालते ती बघा बॅग. ती आहे ना हल्ली अशा क्यूट मुवमेंट करताना तशा कधीतरी कॅप्चर करूचं वाटतं. सो तिला बोलत होती चला आपण भाजी आणायला जाऊया आणि ती पण चालत होती, कारण की तिला माहिती आहे भाजी आणायची म्हणजे पिशवी लागते आणि ती खांद्याला घेऊन ताट घेऊन अशी अगदी टुकू चालत होती मस्तपैकी. आणि नंतर मग तिची आंघोळ वगैरे झाली, दीपकने घातली आणि मग दीपक ऑफिसला गेल्यानंतर तिचं ती खेळत होती आणि हा तिचा नॅपिंग टाईम आहे संध्याकाळचा 5 ते 6 किंवा 4 to 6. सो आता ती झोपेल थोड्या वेळाने आणि दीपक रेडी होतो आहे, तो आता ऑफिसला जाईल. त्याच्यानंतर मग आम्ही तिघीच दीपक ऑफिसला जायच्या आधी आहे ना मी सगळी माझी जी कामं आहेत ना ती करून घेते, कारण का नंतर आहे ना मला काहीच करता येत नाही पिल्लूमुळे म्हणजे कसं कुकी असते घरी त्याच्यामुळे. आणि पिल्लूवरती आता चांगली नजर ठेवावी लागते, कारण का आता ती प्रत्येक गोष्ट घेते, प्रत्येक गोष्ट खेचते, चालताना पडते, कुठे काय तोंडात घालते. लिटरली ती माहिती आहे तुम्हाला, भिंत असते ना आपली वॉल, त्याला पण जीभ लावून ती चाटते. म्हणजे ते लहान मुलं ऑब्वियसली सगळेच असे करतात, पण अशा छोट्या गोष्टींकडे लक्षात होते आणि अशा छोट्या गोष्टी आपण इग्नोर केल्या ना की मग त्यांना आजारी पडतात, त्यांना लूज मोशन होते. त्याच्यामुळे अशा छोट्या गोष्टींकडे मी लक्ष देते, जेणेकरून तिला असा कुठला फिजिकली त्रास होणार नाही. इन्स्टाला बघितलेलं आणि तिचं खेळणं चालू होतं. आता तुला उशीर नाही होत आहे का, तुला अजून कोणाला असं नाही करायचं. मम्मा बघितलंस का काय बोलली मम्मा. एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. आता ब्लॉगिंग आहे ती प्रॉपर चालू केली आता, कारण का आता टोटली फ्री आहे. जस्ट सगळं आवरायचं आहे. पिल्लूला झोपवली आहे, वाजले 5. सो दीपक गेला ऑफिसला, त्याच्यामुळे आंघोळ माझी लेट झाली, कारण का कामं वगैरे करत बसते त्याच्यामध्ये वेळ गेला. आता माझा हॉल पुरा पसारा पडला आहे पिल्लूच्या खेळाला. आंघोळ घातलेली मगाशी, ते सगळं तसंच आहे. ती बेडशीट सगळे बदलले, हे सगळं आवरायचं आहे. अर्ध दीपक आवरून गेलं आहे, म्हणजे खेळणी भरून गेलं आहे फक्त. आता एवढं आवरायचं आहे मला. इथे ते सगळं असंच पडले. ही बॅग आहे ती धुतलेली आहे, हे डायपर पिल्लूचे आले आहेत आज. आणि आता ही बॅग धुतलेली ती सुकलेली आहे. माझ्याकडे असं टोट बॅग ना खूप सारे आहेत. ही मला गुड्डीने दिलेली, भरपूर सारे बॅग गुड्डीनेच दिलेले आहेत माझ्याकडे, म्हणजे तिने मला असं घेतलेलं आहे. सो आता ते सगळं आवरते. पिल्लू आहे ती झोपली आहे. किचन आवरलेलं आहे, फक्त मला हॉल आवरायचं आहे. सो चला पटपट हॉल आवरून घेऊया. आवरलं आहे, हे लागणार आहे ते तिथेच ठेवलं आहे. सगळं आता आवरून झालं आहे. कोकीला दिलेलं दही, त्याचं भांडण, हे कामं जातात. आणि तुम्हाला मी दाखवते पिल्लूला ना, मी हे भरपूर वेळा सांगितलं, पण कोण नवीन असेल तर त्यांच्यासाठी आहे.
की पिल्लूला मी हे लिटिल एंजलचे डायपर यूज करते. आधी प्राईमवाले करायचे, पण प्राईमवाले आता आउट ऑफ स्टॉक आहेत. सो मी हे लिटिलचे यूज करते एक्सेलमध्ये. आणि मला हे खूप म्हणजे हे पिल्लूला सूट होतात. पॅम्पर पिल्लूला एवढे सूट नाही होत, त्याच्यामध्ये ॲलोवेरा वगैरे खूप भरपूर सारा स्मेल येतो, त्याच्यामुळे ते तिला ना त्याच्याने रॅशेस होतात. सो तिला आता हे सूट होतात आधीपासूनच. सो आता तिला हेच यूज करते मी. सो हे संपलेले ते लागले. माझं सगळं आवरून झालं आहे. केस उघडली आहेत, अजून फ्रेश वगैरे झाली, लादी पुसली, कचरा काढला, कपडे बाहेरचे आहेत ते अजून ठेवले आहेत कारण केवढं पावसासारखं वाटत आहे. मग पिल्लू उठायच्या आधी मला ते आतमध्ये घ्यायचं आहे. आता तेवढे चहा दूध गरम करत ठेवले, चहा पिईल, थोडंसं बसेल. ब्लॉग पण एक एडिट करायचा, तो पण अजून एडिट नाही केला आहे. सो एवढं सगळं करेल तोपर्यंत पिल्लू उठून जाईल. आता ऑलमोस्ट किती वाजले, 5:30 वाजले. ची उठली आहे, 6ला बरोबर उठली. आता असाच टाईमपास करते रोज. तिचं दूध ठेवले तिथे थंड व्हायला ठेवलं जरासं फॅन खाली, आणि तिला आता देईल दूध. त्याच्यानंतर शेक देईल, मिल्कशेक, बनाना मिल्कशेक देईल, बनाना मिल्कशेक. कसं माझा पाय पकडते बघा, हात पकडते पायानं. मिल्कशेक द्यायचा, मिल्कशेक द्यायचे. आम्ही बाहेर हॉलमध्ये तिचा प्ले ग्रुपच समजून घ्या तुम्ही. हॉलमध्येच आम्ही मोस्टली करून खेळतो, बेडरूममध्ये खेळत नाही कारण की बेडरूममध्ये कबड वगैरे आहे असं, त्याच्यामुळे एवढी स्पेस नाही. मग तिला पण एवढं माहिती आहे की आपल्याला खेळायचं आहे तर हॉलमध्येच खेळायचं आणि झोपायचं आहे तर बेडरूममध्ये झोपायचं आहे. तिला झोप आली ना की ती स्वतःच बेडरूममध्ये जाते. आणि आता एक ती नवीन गोष्ट शिकली आहे. काल रात्री ती रात्रभर जागीच होती. त्या रात्री मी तिला शिकवलं बेडवरून कसं उतरायचं खाली. ती आता बरोबर खाली पद्धतशीर उतरते, टर्न मारते आणि एक पाय खाली टेकते, हळू उतरते. म्हणजे थोडं लक्ष द्यावं लागतं, पण तिला आता समजले की बेडवरून, सोफ्यावरून, कुठल्याही गोष्टीवरून कसं उतरायचं हे तिला मी काल शिकवलं. आणि ती अगदी स्मूथपणे उतरते. आता पण सोफ्यावर बसलेली, आता ती उतरली आणि स्वतःच खेळते. अशी टर्न मारून ती उतरते. जर ती परत कधी ती बसली ना किंवा बेडवरचं मी तुम्हाला दाखवेल. सोफ्याची हाईट एवढी नाही आहे त्यामुळे एवढं कळत नाही, पण बेडवरचं मी तुम्हाला दाखवेल, नक्की दाखवेल कधीतरी कशी उतरते. आता ती खेळते ना तू. छोटे छोटे टॉय आहेत ते खेळते. आता मला कुकीचा कुकर लावायचा आहे, पिल्लूचं जेवण बनवायचं आहे, देवाचा दिवा लावायचा आहे. सो आता ह्या 3 गोष्टी करते आणि मग भेटूया आपण तोपर्यंत. आता पिल्लूला भरवते मी बनाना शेक, स्मूथी बोलू शकता. ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे, आता 8:15 वाजलेत. दूध तिला दिलेलं मगाशी जेव्हा ती 6 वाजता उठलेली तेव्हा. नंतर तिने शेव खाल्लेली, थोडं मी कुकर वगैरे लावत होती तर. सो आता हे बनाना शेक आहे. ह्याच्यामध्ये ना काय काय मी तुम्हाला सांगते. एक अख्खा बनाना आहे, थोडंसं दूध आहे, खजूर आहे, ड्रायफ्रूट्स पावडर आहे. ड्रायफ्रूट्समध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आहे आणि ओट्स पावडर आहे, मखाने पावडर आहे. एवढं सगळं ह्याच्यामध्ये आहे. आता हे तिला भरवेल आणि नंतर मी डायरेक्ट तिला 10 वाजता जेवायला देईल. आणि हे एकदम हेवी ब्रेकफास्ट होतो तिचा, स्नॅक्स इव्हिनिंगचा बोलू असं होते. सो आता पटकन तिला हे फीड करते आणि ती अगदी आवडीने खाते. ह्याच्यामध्ये तुम्ही ॲपल वगैरे तुमचे आवडीचे जे बाळाला जे फ्रूट्स आवडतात ते खाऊ शकता. पिल्लूला जास्त बनाना आवडतो, सो बनाना आणि ॲपल कधी कधी अशा कॉम्बिनेशनमध्ये देते मी तिला. आता मी तिला हे बनवणार आहे. चला या 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 बनवते. होममेड सॅरलेक्स आहे, म्हणजे आम्ही भरडी बोलतो. सो हे आता तिला भरवून घेते पटकन जेवून. हा केक पिल्लूला खूप आवडतो, सो थोडा भरवते मी तिला. आणि ती बसले बघ कशी, अगदी मांडी घालून बसली आहे ती. एकदम थोडा भरवते, एवढा नाही भरत पुरा, थोडा कशी मांडी घालून बसले बघा केक खायला. हा, आणि तिच्या हातात पॅकेट दिलं ना की ती आपल्याला बरोबर हातात देते, दे बोलले की. बघा कशी बसली आणि खाते. आवडीचं आहे ना, आवडीचं असलं की अशी पद्धतशीर मिंडी घालून बसते. फक्त बाहेरच्या गोष्टी, घरच्या गोष्टी नाही. आता मी फक्त इथेच धरते, बघा कशी येईल, स्वतः येईल.
एवढा डांबिश पोरगा आहे. झाला तो प्लास्टिकचा रॅपर आहे ना उडाला, तर पिल्लूनी मला आणून दिला. आता बघा परत उडेला तो, उडाला. ती बघा देते का, तिथे ठेवलंय मी, उडाला. बघा ती देईल मला, नाही देते. हां बघा एवढा इनोसंट पोरगा आहे, एवढा इनोसंट पोरगा. तिने लगेच ठेवून दिलं इथे. तिला माहीत नाही त्याचा यूज आहे की नाही, पण तिला एवढं माहिती आहे त्याच्या खाली ठेवलंय ते आणि मला खायला भेटतंय. एवढा इनोसंट पोरगा ग माझा, एवढा इनोसंट. संपला आता, फिनिश. आता मी व्हिडिओ इथेच एंड करते. आता वाजले 10:15, ऑलमोस्ट 10:30 वाजायला आले. आणि आता पिल्लू आमची 12पर्यंत, 12, 12:30, 1पर्यंत झोपेल. सो तिला आंघोळ घालते. जरी पाऊस असला, जरी थंड वातावरण असलं ना, तरी पिल्लूला मी रात्री आंघोळ घालते. कारण का मग तिची झोप चांगली होते. आणि सकाळी खेळते खूप, शू वगैरे होते, शूमध्ये पाय जातात, शूमध्ये बसते, मग तो सगळा स्मेल. त्याच्यामुळे मग मी तिला आंघोळ कंपल्सरी घालतेच, कितीही काय झालं तरी. सो आता काहीच नाही, आता तिला आंघोळ घालणार, फ्रेश होणार, मग झोपणार ती. आणि आता आम्ही खेळतोय. इथे खेळणे सगळा बाजार मांडलाय पिल्लूचा, आणि आता आम्ही खेळू. सो चला. आणि हिने तर व्हिडिओ खूप लेंथी होता. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हा आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.